Hi, I'm Sanjay. I welcome you to my YouTube channel Learn with Sanjay. In this channel, we learned English grammar and 10th English textbook. Today I am going to take the 3.1, that is a poem. Let's start the poem 3.1. If warming up, chit chat, form groups and chat. How do you react when your parents scold you? जेव्हा तुमचे पॅरेंट्स तुम्हाला स्कोल्ड करतात, स्कोल्ड मीन्स खरटपट्टी काढणे, रागवणे, तर त्यावेळेला तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, कसं रिॲक्ट करता? तर मोस्ट ऑफ द टाइम द स्टुडंट्स कॅन से आय जस्ट लिसन सायलेंटली एव्हरीथिंग. आय गेट angry but I cannot express my feelings because of respect of my parents. Then how do you feel when someone insults you? When someone insults me, I feel very bad. I like to insult that person, but I do not because it is not my business. Just I ignore that particular person in future. In this way, you can give the answers. Third is, how would you react when you are cheated by friends? That time I get very angry. When I know that I am cheated by my friend, that time I scold and tell my friend, what did he do? I just try to tell him he has cheated me and I came to know that. But I express my feelings. I do not keep silence in that time. Why is it wrong to make a difference among friends who belong to a different class, color and community? याचा अर्थ बघा काय आहे की वाय इज इट रॉंग, हे का बरं चुकीचं आहे की मित्रांमध्ये डिफरन्स करणं, जे वेगवेगळ्या वर्गाचे आहेत, म्हणजे श्रीमंत गरीब वर्गाचे, जे कलर रंग गोरा काळा सावळा आणि जे वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहे म्हणजे जातीचे आहेत, तर अशांमध्ये डिफरन्स करणं हे का बरं चुकीचं आहे? येस, इट इज रॉंग बिकॉज ईच अँड एव्हरी ह्युमन इज द सेम. क्लास, कलर अँड कम्युनिटी दॅट इज क्रिएटेड बाय द मॅन. आय डू नॉट बिलीव्ह इन दॅट. आय जस्ट बिलीव्ह इन द पर्सन अँड हिज क्वालिटीज. इफ द पर्सन इज लॉयल, तर देन I make him my friend. In this way you can answer. Okay. Complete the table by providing suitable responses to the given actions. Actions आणि response. इथे दिलाय you are punished by the teacher without any reason. ही action आहे. याचा response काय आहे? I shall not lose my temper but I shall talk to the teacher afterwards. म्हणजे जेव्हा टीचर त्या अँग्री मूडमध्ये असते तेव्हा नाही बोलणार, मी नंतर टीचरला एक्सप्लेन करणार. सेकंड, युअर फ्रेंड्स स्प्रेड रूमर्स अबाउट यू. तुमचे फ्रेंड्स तुमच्याबद्दल रूमर्स म्हणजे अफवा पसरवत आहेत. त्यावेळेला तुमचा रिस्पॉन्स काय असेल? तर आय विल टॉक विथ दॅट फ्रेंड हू इज स्प्रेडिंग द रूमर अँड आय विल क्लिअर माय साईट. त्यानंतर तिसरं, समवन डाऊट्स यू. कोणी तुमच्यावर डाऊट करत असेल तर, शंका घेत असेल तर, संशय घेत असेल तर आय विल क्लिअर माय साईट. मी माझी बाजू स्पष्ट करेन. फोर्थ, युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. तुमचे रिलेटिव्ह तुम्हाला कशासाठी तरी ब्लेम करत आहे, दोष देत आहे, तर काय कराल? तुमचा रिस्पॉन्स काय राहील? फर्स्ट, आय विल ट्राय टू टॉक विथ माय रिलेटिव्ह अँड देन आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू मेक माय साईड क्लिअर. पाचवं आहे, समवन हर्ट्स यू. कोणी तुम्हाला दुखावत असेल तर आय विल फील बॅड अँड देन आय विल कीप सायलेन्स. आय विल नॉट हर्ट हिम. देन नेक्स्ट आहे, कम्प्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. इफ यू डू एक्सरसाइज डेली तर आय विल बिकम परफेक्ट. इफ ब्लँक यू विल पास द एक्झाम. इफ यू स्टडी हार्ड you will pass the exam. किंवा if you study regularly you will pass the exam. इथे फोर्थमध्ये दोन्ही ऑप्शन नाही आहे, आपल्याला मनाने तयार करायचे आहेत. If you watch this video till the end you will understand everything. आणि देन लास्टमध्ये आणखी एक वाक्य तयार करायचं if पासून. तर you will get
the notifications of videos if you press the subscribe button and bell icon. असं तुम्हाला इथे लिहिता येईल. तर अशा पद्धतीचे कुठलेही सेंटेन्सेस इथे तुम्हाला तयार करता येतील. त्यानंतर थर्ड आहे क्लासिफाय द फॉलोइंग इनटू वीकनेसेस अँड स्ट्रेंथ. आता वीकनेसेस म्हणजे आपल्यामध्ये असलेली कमतरता, आपले कमजोरी, आणि स्ट्रेंथ म्हणजे आपली बलस्थानं, आपले प्लस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट. इथे फिअर, भीती वीकनेसमध्ये येणार. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, ही आपलं स्ट्रेंथ आहे, मग इथे येणार. क्लॅरिटी स्ट्रेंथ आहे. कन्फ्युजन वीकनेस आहे. वरी वीकनेसमध्ये येणार. करेज स्ट्रेंथमध्ये येणार. कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा, तर तो वीकनेसमध्ये येणार. कंपॅशन करुणा, तर ते स्ट्रेंथमध्ये येणार. ब्रेवरी स्ट्रेंथमध्ये येणार. हेजिटेशन म्हणजे करू की नको करू, मागे पुढे पाहणे, दॅट इज वीकनेस. पंक्च्युअलिटी वक्तशीरपणा, स्ट्रेंथ. लेझिनेस आळशीपणा, वीकनेसमध्ये येणार. अँगर राग, वीकनेसमध्ये येणार. फेथ म्हणजे श्रद्धा, निष्ठा, विश्वास, स्ट्रेंथमध्ये येणार. पेशन्स संयम, स्ट्रेंथमध्ये येणार. ॲम्बिशन महत्वाकांक्षा, स्ट्रेंथमध्ये येणार. जनरॉसिटी उदारता, स्ट्रेंथमध्ये येणार. इम्पेशन्स उतावीळपणा, वीकनेसमध्ये येणार. चीअरफुलनेस आनंदीपणा, स्ट्रेंथमध्ये येणार. टॉलरन्स सहनशक्ती, स्ट्रेंथमध्ये येणार. ॲरोगन्स उद्धटपणा, वीकनेसमध्ये येणार. ॲग्रेसिव्हनेस आक्रमकता, वीकनेसमध्ये येणार. तर या गोष्टी आपल्यामध्ये काय असल्या पाहिजे, काय नसल्या पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी वीकनेस स्ट्रेंथमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. देन आता आपण पाहूया पोएम इफ. दिस पोएम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नालिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉवेलिस्ट. नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार, नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार, जर्नालिस्ट म्हणजे पत्रकार. ठीक आहे. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, ब्रिटन हा देश, UK ज्याला म्हणतात. तर ते तिथले एक पॉप्युलर रायटर्सपैकी एक रायटर आहे. इन बोथ प्रोज अँड वर्स, प्रोज आणि पोएट्री, वर्स. इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी, 19व्या शतकाच्या शेवटाला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामधले ते एक वेल नोन पॉप्युलर रायटरपैकी एक आहे. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. 1907 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी त्यांना नोबेल प्राइज पुरस्कार मिळाला रायटिंगसाठी. He was the first writer writing in English to receive the prize. नोबेल प्राइज मिळणारा हा इंग्लिश रायटर पहिला होता. ठीक आहे. This poem deals with the advice given by father to his son. या पूर्ण पोएममध्ये काय सांगितलेलं आहे की वडील मुलाला ॲडवाइस करतात, सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस इन युअर लाईफ, जर जीवनामध्ये विजय मिळवायचा असेल तर तुला या गोष्टी कराव्या लागतील, असं वडील मुलाला सांगत आहे. प्रत्येक यामध्ये ॲडवाइस आहे. अँड इफ यू डू दिस, जर तू हे केलं तर तुझी ही पृथ्वी आहे, तू एक चांगला मनुष्य बनशील, तू जीवनामध्ये यशस्वी होशील. बाय धिस पोएम फादर वॉन्ट्स टू टेल हिज सन टू बी अ गुड ह्युमन बीइंग, अँड टू बी अ गुड ह्युमन बीइंग व्हॉट शुड यू डू, ही इज गिविंग द ॲडवाइस. जस्ट वी गो लाईन बाय लाईन. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. आता कीप युअर हेड याचा मिनिंग इथे साईडला दिला आहे. कीप वन्स हेड मीन्स नॉट टू गेट अँग्री, राग न येऊ देणे, म्हणजेच मनाला शांत ठेवणे, टू कंट्रोल युअर सेल्फ. इफ यू कॅन कीप युअर हेड मीन्स इफ यू कीप युअर सेल्फ कूल, सायलेंट when
when all about you are losing theirs. Theirs means their head. जेव्हा तुझ्या भोवतालचे ऑल अबाउट यू म्हणजे जेव्हा तुझ्या भोवतालचे सर्वजण आर लुझिंग देअर्स, त्यांचं काय होत असेल, मनावरचं नियंत्रण सुटून जात असेल, अँड ब्लेमिंग इट ऑन यू, आणि त्याचा दोष तुला जर देत असतील, तर देन त्यावेळेला तू काय करायला पाहिजे, स्वतःवर कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि तू स्वतःचं काय डोकं शांत ठेवायला पाहिजे. असं जर तू ठेवू शकलास तर देन यू विल बी अ मॅन. तू एक चांगला मनुष्य बनशील. धिस अर्थ विल बी युअर्स, ही पृथ्वी तुझी राहील, असं फादर आपल्या मुलाला म्हणतो आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू, जेव्हा सर्व माणसं तुझ्यावर शंका घेतात आणि त्यावेळेला तू स्वतःवर काय ठेव, ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेव. आणि जर तू स्वतःवर विश्वास ठेवू शकलास की नाही हे मी केलेलं नाही, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू, पण ते का बरं शंका घेत आहे त्यालाही तू विचारात घेतलं पाहिजे. मेक अलाउन्स फॉर, त्याचा अर्थ इथे दिला आहे. मेक अलाउन्स फॉर मीन्स कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, म्हणजे विचारात घेणे. कन्सिडर करणे म्हणजे विचारात घेणे की अदर्स लोकांना काय म्हणायचं आहे कशाबद्दल, तर त्यावर आपण विचार केला पाहिजे की ते आपल्यावर डाऊट का बरं करत आहे. ते डाऊट करत असताना आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. पण त्यांचं डाऊटिंगचं काय कारण आहे त्याला सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, जर तू वाट पाहू शकत असशील अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, वाट पाहून पाहून थकत नसेल, मीन्स इफ यू कीप पेशन्स, जर तू संयम ठेवलास तर, आणि वाट पाहणे, संयम ठेवणे, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी पेशन्स हा असलाच पाहिजे. म्हणजे फटकन सगळं काही होत नाही, त्याला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीचे आउटपुट यायला. तर आपण कंटाळून नाही गेलो पाहिजे, आपण वेटिंग करून थकून नाही गेलो पाहिजे. किंवा ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज, म्हणजे तुमच्याबद्दल खोटं पसरवल्या जात आहे. बीइंग लाईड अबाउट, बी लाईड अबाउटचा मिनिंग इथे आला आहे बघा. बी लाईड अबाउट मीन्स फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या गोष्टी सांगत असतो, तर ते बीइंग लाईड अबाउट, जर खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहे, डोंट डील इन लाईज, पण तू खोट्याचा सहारा घेऊ नकोस, तू त्या लोकांबद्दल खोटं बोलू नकोस. डोंट डील इन लाईज, खोट्याचा तुला स्पर्श सुद्धा होऊ देऊ नकोस, असं वडील मुलाला सांगत आहे. ऑर बीइंग हेटेड, तुझा तिरस्कार केला गेला. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तू इतरांचा तिरस्कार करू नकोस. डोंट गिव्ह वे टू हेटिंग मीन्स अलाउ हॅट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ, म्हणजे तुझ्यामध्ये इतरांच्या प्रती तिरस्कार निर्माण होऊ देऊ नको. जरी तुझा तिरस्कार केला जात असेल तरी सुद्धा. अँड एवढं केल्यानंतरही इट डोंट लुक टू गुड, स्वतःला परफेक्ट समजू नकोस. डोंट लुक टू गुड याचा अर्थ इथे आलेला आहे बाजूला, नॉट टू बी परफेक्ट. डोंट थिंक दॅट यू आर परफेक्ट नॉर टॉक टू वाईज, म्हणजे टू टॉक टू वाईजचा मिनिंग आहे शो ऑफ वन्स नॉलेज, आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करणे, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पुढे पुढे करणे, ज्ञानाचा शो ऑफ करणे, दाखवणे की मला किती येतो काय येतं. तर तसं बिलकुल करायचं नाही, जास्त हुशार बनल्यासारखं बोलायचं नाही. जर हे करू शकलास तर तू एक सक्सेसफुल मनुष्य बनशील. जर तू हे करू शकलास तर ही पृथ्वी तुझी राहील, या पृथ्वीतले सर्व लोक तुझे राहतील. सेकंड स्टांजा,
इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तू काय करत असेल, स्वप्न पाहत असशील, पहा, स्वप्न पाहिलेच पाहिजे, पण त्या स्वप्नांना तुला कंट्रोल करू नको देऊ. स्वप्न तुझे मास्टर बनू नको देऊ. नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर म्हणजे ते स्वप्न तुला कंट्रोल करायला नको. तू स्वप्नाच्या दिशेने प्रयत्न कर, स्वप्न बघ, पण स्वप्न तुझ्यावर हावी व्हायला नको. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. जर तू विचार करू शकत असशील, विचार कर, पण ते जे विचार आहे ते तुझं एम नसावं, ते तुझ्यावर हावी होऊ नये, त्या विचारातच तू कंटिन्यू राहू नये. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ म्हणजे विजय, जे आपण जीवनामध्ये बऱ्याचदा संपादन करतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. अँड डिझास्टर, डिझास्टर म्हणजे हार म्हणता येईल, अनर्थ म्हणता येईल, तसा अर्थ त्याचा अनर्थ होतो, पण इथे जय पराजय, हार जीत, हार जीत. इफ यू कॅन मीट, मीट मीन्स इथे एक्सपिरियन्स. इफ यू कॅन एक्सपिरियन्स ट्रायम्फ अँड डिझास्टर. जर तुला हार आणि जीत या दोन्ही गोष्टींचा अनुभव येत असेल, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. तर हे जे दोन इम्पोस्टर्स आहेत, कोण कोण, ट्रायम्फ अँड डिझास्टर, तर या दोन्हीही इम्पोस्टर्सला, इम्पोस्टर्स म्हणजे काय, तर त्याचा अर्थ इथे दिलेला आहे, वन हू डिसिव्ज अदर्स, इतरांना फसवणारा, बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. तो कोणीतरी आहे. म्हणजे विजय झाल्यावर खूप आपण मिरवतो, गर्व करतो, खूप स्वतःला ग्रेट समजायला लागतो, आणि आपला हार झाली की आपण अगदी निराश होऊन जातो, खचून जातो. तर असं होऊ द्यायचं नाही. दोन्ही गोष्टीला सेम ट्रीट करायचं. हे इम्पोस्टर्स आहेत, लगेच माणसाला हवेत उडवून देतात आणि लगेच माणसाला इकडे डाऊन करून टाकतात. असं नको व्हायला. यू हॅव टू ट्रीट दॅट ट्रायम्फ अँड डिझास्टर इन द सेम वे. म्हणजे खूप आपण त्याचं विजय मिळाला म्हणून मस्ती पण नाही करायची, आणि हार झाली म्हणून खूप खचूनही नाही जायचं. आनंदी व्हायचं जर विजय मिळाला तर, आणि हार झाली तर काय चुकलं याचा विचार करून पुढल्या वेळेने अधिक प्रयत्न करायचा. इफ यू ट्रीट दीज थिंग्स इन धिस वे, then definitely you will be a good human being. If you can bear to hear the truth you have spoken, twisted by nows to make a trap for fools. म्हणजे if you can bear to hear the truth, जर तुम्ही सत्य ऐकणं सहन करू शकलास, बियर म्हणजे सहन करणे, जे सत्य तुम्ही बोललेले आहात त्याला ट्विस्टेड बाय नाव्स, त्याचा मिनिंग त्या नाव्सनी बदलवून टाकलाय. नॉव्ज म्हणजे डिसऑनेस्ट पर्सन, अप्रामाणिक लोक. ट्रूथ ट्विस्टेड बाय नाव्सचा मिनिंग इथे दिलेला आहे, चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ॲडव्हान्टेज. म्हणजे आपण जे सत्य बोललो त्याचा मिनिंग चेंज करायचा आणि लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचं, आपल्यापासून दूर न्यायचं आणि स्वतःकडे ओढून घेणारे असे जे लोक असतात ते नाव्ज झाले. नाव्ज म्हणजे कनिंग किंवा डिसऑनेस्ट पीपल. कनिंग म्हणजे लबाड, धूर्त, कोल्ह्यासारखे. तर अशा लोकांनी तुम्ही बोललेल्या सत्याचा गैरअर्थ करून लोकांना तुमच्याबद्दल चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न केलात, आणि ते जे सत्य तुम्ही बोलले होते त्याचा मिनिंग चेंज केला गेला आहे, आणि ते तुम्ही ऐकणं सहन करू शकलास तर यू विल बी अ मॅन. किंवा वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुमची लाईफ देऊन टाकली, पूर्ण जीवन लावलं, पूर्ण मेहनत केली, आणि त्या गोष्टी अशा तुटताना दिसत आहे, पडताना दिसत आहे, तुकडे तुकडे होताना दिसत आहे, आणि त्यावेळेला तुम्ही खचून न जाता स्टूप, स्टूप मीन्स बेंड फॉरवर्ड, वाकणे, झुकणे, पुन्हा तुम्ही वाकले, झुकले, आणि पुन्हा बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. वॉर्न आउट टूल्स, टूल्स म्हणजे साधनं, वॉर्न आउट म्हणजे वापरून वापरून झिजून गेलेले. अशी जी साधनं आहे त्याच्या सहाय्याने त्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही जीवन वेचलं, उभ्या केल्या, त्या गोष्टी पुन्हा नव्याने, पुन्हा तेवढ्याच ताकदीने तुम्ही उभ्या करण्यासाठी प्रयत्न केलास तर, म्हणजेच तुम्ही हार मानली नाहीस,
तुम्ही प्रयत्नच करत राहिले प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे एखादी गोष्ट खूप छान केली आणि ती पूर्ण खतम झाली नंतर, तरी सुद्धा खचून न जाता, दुःख करत न बसता आणि मनाला खंबीर ठेवून, इफ यू स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स, जे साधनं तुमच्याकडे आहे त्या साधनांच्या साह्याने पुन्हा त्या गोष्टीची बांधणी केली तर यू विल बी अ मॅन, यू विल बी अ गुड ह्युमन बीइंग, यू विल बी अ सक्सेसफुल पर्सन माय सन, असं वडील मुलाला म्हणत आहे. देन तिसऱ्या स्टांजामध्ये, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, जर तुम्ही क्राउड्स सोबत बोलत आहात, खूप मोठी पब्लिक आलेली आहे, तुम्ही खूप मोठे वक्ते आहात, बोलणारे आहात, एक इम्प्रेसिव्ह पर्सन आहात, अँड कीप युअर व्हर्च्यू, कीप वन्स व्हर्च्यू मीन्स कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. कुठल्याही कंडिशनमध्ये आपले मॉरल्स, आपली नीतिमत्ता ठेवणे, मूल्य ठेवणे, आपले व्हर्च्यू जर आपण ठेवलेत, एक चांगुलपणा ठेवून जर आपण त्या लोकांशी बोललोत, ऑर वॉक विथ किंग्स, उद्या तुम्ही राजा महाराजांसोबत चालायला लागले, मोठमोठ्या लोकांसोबत, खूप मोठे झाले आणि खूप मोठमोठ्या लोकांसोबत चालायला लागले, आणि त्यावेळेला नॉर लूज द कॉमन टच, जे सामान्य लोक होते आधीच्या जीवनामध्ये तुमच्या, त्यांचा तुम्ही संपर्क सोडला नाहीस तर, नाहीतर स्वतःला खूप मोठं समजून सामान्य लोकांना विसरून जायचं आणि त्या दुसऱ्याच दुनियेमध्ये जगायचं, असं जगू नये. तर उद्या कितीही मोठा झाला तरी जे कॉमन लोक आहेत त्यांचा संपर्क सोडला नाहीस तर यू विल बी अ गुड ह्युमन बीइंग. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, फोज म्हणजे शत्रू, म्हणजे जर तुला शत्रू आणि तुझे फ्रेंड्स हे काय करत नसेल, हर्ट करत नसेल तर. इफ ऑल मेन काउंट विथ यू, काउंट विथ यूचा मिनिंग आहे बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू, म्हणजे सर्व माणसं जर तुला इक्वली इम्पॉर्टंट असतील, कोणी स्पेशल नाही, सगळे सारखे आहेत. इफ यू ट्रीट इक्वली, इफ यू गिव्ह इक्वल इम्पॉर्टन्स टू एव्हरीवन बट नन टू मच, कोणालाही जास्त देत नाही, सगळ्यांना सारखा इम्पॉर्टन्स देतोय. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, अनफॉरगिव्हिंग मिनिट खूप कामाचा शब्द आहे हा, याचा अर्थ समजून घ्या, तुमच्या जीवनासाठी पण खूप कामाचा आहे. टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, जो वेळ तुमच्या जीवनातला कोणासाठीही थांबत नाही, त्या प्रत्येक मिनिटाला जर तुम्ही चांगल्या गोष्टींनी फील केलं तर, त्या प्रत्येक मिनिटाचा तुम्ही चांगला उपयोग करून घेतलास तर, ज्या मिनिटाची किंमत किती आहे, विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, जी 60 सेकंदाची त्याची किंमत आहे. मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग, मीन्स इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, 60 सेकंद is the value of 1 minute, and if you fill that minute with the good things, with the good deeds, खूप चांगल्या गोष्टींनी जर तो मिनिटातला प्रत्येक सेकंद तुम्ही भरून काढला, यूज केला तर युअर्स इज द अर्थ, ही पृथ्वी तुझी आहे, अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि त्या पृथ्वीमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट तुझी आहे. अँड विच इज मोर, आणि त्याही पेक्षा जास्त, यू विल बी अ मॅन माय सन, तू काय बनशील, एक गुड ह्युमन बीइंग बनशील. बी अ मॅन मीन्स टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बीइंग, मीन्स इफ यू डेव्हलप दीज थिंग्स इन युअर पर्सनॅलिटी यू विल बिकम अ गुड ह्युमन बीइंग, परफेक्ट पर्सन. जर एवढ्या साऱ्या गोष्टी तू तुझ्यामध्ये आणल्यास तर काय होईल, प्रत्येक व्यक्ती हा तुझ्याकडे खूप आदराने बघेल, तू खूप जीवनामध्ये यशस्वी होशील, तुला प्रत्येक जण प्रेम करेल, प्रत्येक जणाला तू आवडशील. सो डेव्हलप दीज थिंग्स इन यू
that is very much important for you to be a good and perfect human being. हे सर्व आपण प्रयत्नांनी डेव्हलप करू शकतो. इथे शेवट जे चित्र दिलं आहे ते इथे वडील त्या मुलाला हे सर्व ॲडवाईस देत आहे, हे त्यातून सांगण्याचा प्रयत्न रुडियार्ड किपलिंग यांनी केला. मला वाटतं तुम्हाला ही पोएम खूप छान समजली असेल. याचे काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑलला क्लिक करा. आणि हो, लाईक करायला विसरू नका. थँक्यू.